जाऊयात आपले प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडे। मयूर, आपण पाहतोय लांडे यांच्याशी आपलं बोलणं झालेलं आहे, आमदार आहेत तिथले। त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी ऑडिट केलं होतं, पाहणी केली होती, अधिवेशनामध्ये वारंवार त्यांनी हा मुद्दा देखील मांडला होता, तरी देखील या ठिकाणी दरड कोसळली आणि दरड कोसळल्यानंतर कुठल्याही प्रकारे या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलेलं नाहीये। तुमच्याकडे काय माहिती आहे या संदर्भात? नक्कीच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी प्रमाणे ऑडिट देखील केलं जातं, मात्र त्याचा पुढे पाठपुरावा केला जात नाही अशी सध्याच्या माहिती आहे ती समोर आलेली आहे। साधारण 2 महिन्याच्या मृत्यू झाल्याची देखील घटना आहे, ती आता समोर आलेली आहे। पालिका दरवेळी या ठिकाणी नोटीस बजावतात, मात्र त्या नोटीसच्या पुढे काय पालिका नुसतं नोटीस लावून जातं का, पुढे ती त्यांचं पुनर्वसन देखील करायचं असतं, ते देखील होत नाही अशी समोर माहिती आहे, त्याचं समोर आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। मयूर, लांडे यांनी सांगितल्याप्रमाणे 2 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि 7 ते 8 जण या ठिकाणी अडकलेले आहेत। तुमच्याकडे कुठला अधिकृत आकडा समोर आलेला आहे का? नक्कीच पाहायला गेलं अजून अग्निशमन दलाचा जो अधिकृत आकडा आहे तो समोर आल्याची माहिती आहे, त्यातून समोर आलेली नाही आहे। 5 ते 6 जण अडकलेली जे स्थानिक जे रहिवासी आहेत त्यांनी ती माहिती दिलेली आहे। अजून NDRF दल आहे ते आणि अग्निशमन दल हे दोघांच्या साह्याने तिथे आता जे अडकलेले जे आहे ते यादव कुटुंब असेल किंवा शेख कुटुंब असेल, हे सगळे कुटुंब तिथे सध्या राहत होते, त्यांची फॅमिली पूर्ण तिथे त्या ढिगाऱ्याखाली आहे, ती अडकल्याची माहिती समोर भेटत आहे। शर्थीचे प्रयत्न सध्या विविध यंत्रणा वापरून तिकडे जो डोंगराचा भाग कोसळलेला आहे तो भाग आता सध्या हटवण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यात जर पाहायला गेलं तर मुंबई पूर्व उपनगर पावसाची संततधार आहे, हे आता कालपासून देखील पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। पाऊस आहे, दरड आहे, तिकडची लोकवस्ती तिथल्या त्या गल्लीतल्या त्या यंत्रणा देखील मोठी आहे, त्याच्यामुळे शर्थीचे प्रयत्न आहे ते संपूर्णपणे NDRF आणि अग्निशमन दलाला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मयूर, इथल्या स्थानिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? स्थानिकांशी चर्चा केली असता स्थानिक देखील हे म्हणतात की रात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली आहे। नागरिकांनी देखील याच्या आधी देखील या ठिकाणी कोणतीही काळजी घेतली नाही अशी या ठिकाणी स्थानिकांशी चर्चा केली असता स्थानिकांनी देखील असं सांगितलेलं आहे। मात्र ही जेव्हा घटना घडली तेव्हा सकाळच्या सुमारास 3 ते 4च्या सुमारास जेव्हा लोक गाढ झोपेमध्ये असतात तेव्हा ही घटना घडलेली आहे। ह्याच्या आधी काही वर्षापूर्वी त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घाटकोपरला दरड कोसळण्याची घटना समोर आली, त्याच्यानंतर देखील पालिकेला जाग अजून आली नाहीये का, हा देखील कुठे प्रश्नचिन्ह आहे उपस्थित केलेला पाहायला मिळत। मुंबई पूर्व उपनगरामध्ये असे अनेक भाग आहेत तिथे दरडी कोसळल्या जातात, तिथे काही ठिकाणी पाहिलं गेलं तर आपल्याला झाडी असेल किंवा भिंतीने संरक्षण दिल्याचे पाहायला मिळाले, मात्र काही ठिकाणी जे आता काही भागात आहे अजून संरक्षण दिल्याची माहिती आहे ती समोर आलेली आहे, न दिल्याची माहिती समोर आलेली आहे। मयूर, आपण पाहिलं म्हणजे 1995 पासून दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे, अनेक वेळा दरड कोसळली या ठिकाणी, याआधीही अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आलेली आहे। स्थानिकांनी त्यांच्या पातळीवरती या ठिकाणी आपल्या स्वतःच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कुठली मागणी केली होती का, किंवा त्यांनी काही स्वतःच्या पुनर्वसनासाठी किंवा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काही प्रयत्न केलेत का? नक्कीच जर पाहायला गेलं तर काही सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा नगरसेवक असतील त्यांनी जे स्थानिक रहिवासी असतात त्यांच्याकडे देखील असं सांगण्यात आलं होतं की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घ्या, कारण का हा जो दरडीचा भाग आहे तो कधीही कोसळू शकतो, त्याच्यामुळे तुम्ही एकतर दुसरीकडे स्थलांतरित व्हा। मात्र स्थलांतरण होणं हे काही जे सामान्य माणूस आहे त्याच्या परवडण्यासारखं नाही आहे। एकतर जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये आवाज हवा आहे तर रेट देखील सांगितले जातात, मात्र जर एक सामान्य माणूस असेल तर तो कसं काय पुनर्वसन करेल, कसं काय दुसऱ्या ठिकाणी जाईल, त्यापैकी हे परवडण्यासारखं नाही आहे। त्याच्यामुळे जर काही नागरिक असतात ते त्या ठिकाणी राहण्याचे ते स्वतःच्या जीवावर बेटेल असे त्या स्वतःच्या जीवावर इथे राहत असतात। मात्र ते पाहायला गेलं तर ही दुःखद घटना आहे। घाटकोपरमध्ये देखील काल असेच काही दरड आहे ती कोसळली आणि त्याच्यामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे ती सध्या समोर आलेली आहे। घटनास्थळी आमदार असतील किंवा इतर प्रशासकीय अधिकारी असतील ते देखील आता पोहोचलेले आहेत। मात्र आता ही जी एवढी मोठा घटना घडली आहे तरी ह्याच्या पुढे सरकार किंवा पालिका ह्याला जाग येईल का, हे देखील आता स्थानिक आहे ते आता प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। मयूर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी हा उपस्थित होतो, डोंगराळ भाग आहे, मोठमोठे डोंगर या भागामध्ये आहेत, मात्र त्या डोंगरांपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा कुठलीही अघटित घटना जी काल घडलेली आहे तशी घटना जर घडली तर त्या डोंगरापर्यंत त्या लोकांपर्यंत बचाव कार्य पोहोचण्यासाठी योग्य साधन नाही आहे, जागा नाही आहे, म्हणजे यंत्रणा पोहोचते मात्र त्यांना चालत पोहोचावं लागतं, कुठलीही गाडी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। असं असताना तिथलं प्रशासन काय करतंय
एवढ्या वर्षांमध्ये त्यांना हे सुचलं नाही का की या ठिकाणी आपण काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे, लोकांना त्वरित मदत मिळेल अशी कुठलीही उपाययोजना त्यांच्याकडनं आपण केली पाहिजे? लाशें अभी तक बरामद हुई है और बाकी रेस्क्यू का काम टीम्स कर रही है। यहाँ पे पुलिस भी तैनात है और बाकी सारे जो रेस्क्यू ऑपरेशन में होने चाहिए वो भी सारे जो टीम्स है वो तैनात है। बीएमसी के ऑफिशियल्स है, एनडीआरएफ के ऑफिशियल्स है, बाकी सारे ऑफिशियल्स है। तो कितने बजे की घटना है? और रात को करीब 3 बजे की घटना है, थोड़े से आगे पीछे बारिश के चलते ये घटना हुई है। तो और कितने लोगों की फंसे होने की आशंका है? एग्जैक्ट अंदाज़ा नहीं, लेकिन 4-5 लोग फंसे हुए रहेंगे। ओके सर. सर मराठी में जाणं चाहेंगे किती वाजताची घटना आहे आणि काय घडलं ॲक्च्युली आणि कुठला एरिया? हे अशोकनगरमध्ये घाटकोपर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंगराच्या खाली या चाळीमध्ये लँडस्लाईडची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये 2 मृतदेह आत्तापर्यंत बाहेर काढण्यात आलेले आहेत। अजून कदाचित 4-5 लोक तिथे अडकलेले असण्याची शक्यता आहे। त्यांच्याकरता बचाव पथकं, पोलीस आणि बीएमसी हे सर्व काम करत आहेत। ओके सर, थैंक यू सर, थैंक यू। बोल सर, क्या कहेंगे आज जो घटना हुई है किस तरह दिखती है? घाटकोपर पुलिस थाने के एरिया में अशोकनगर यहाँ पे एक जैसी टेकड़ी है, वो टेकड़ी के नीचे जो घर थे लैंडस्लाइड की वजह से वहाँ पे वो उसके नीचे दब गए। वहाँ पे से अभी तक 2 शव हमने बाहर निकाले, उनको हॉस्पिटल में भेजा है और नीचे 3-4 लोग और होने की आशंका है। फायर ब्रिगेड, बीएमसी और पुलिस यहाँ पे तैनात है रात को 3 बजे से और स्थानीय लोगों के साथ में मिलकर के यहाँ पे रेस्क्यू ऑपरेशन चालू है। ओके सर।